वर्धा जिल्ह्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या 96% पाऊस आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आत्ता 20 तारखेपर्यंत पावसाची टक्केवारी हे 10% कमी आहे. त्याच्यामुळे शेती पिकाला याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये भेट दिलीत. महाबडा सेलू तालुक्यातील मदनी वर्धा तालुक्यातील, सोबतच आपल्याला लाडनापूर आर्वी आणि शिरकुटणी आष्टी अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. त्याच्यात असे आढळून आले की जमिनीमध्ये कमी प्रमाणात मॉइश्चर आहे. जेव्हा खोलीमध्ये गेले त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे. जे डीप रूटेड पीक आहेत, कापूस आहे, तूर आहे, यांना थोडं अजून 4-5 दिवस ते टिकू शकतात. पण असे आढळून आले की आपल्या या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अवश्य काळजी घेण्याची गरज आहे. आत्ता वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान अंदाजसुद्धा 4 ते 5 दिवस पाऊस येण्याचं शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाची सुविधाला सुरुवात करावी. स्प्रिंकलर ज्यांच्याकडे आहे त्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी द्यावं. ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे, पाटानं पाणी देतात, त्यांनी विहिरीचं पाणी ते पाटानं द्यावं आणि या पद्धतीनं पिकाच्या बाबतीमध्ये ज्यांच्या वाढीला फरक पडणार नाही अशा बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे. सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा मावा, तुडतुडा आहे आणि व्हाईट फ्लाय या किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. याबाबत कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आपण बुप्रोबेन्झिन 400 ml 200 लिटर पाण्यामध्ये एकरी फवारणी करावी किंवा आपल्याला डायफेन्थुरान आपल्या 240 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करण्याचं मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा आणि सोबतच काही पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो, त्या अनुषंगाने सुद्धा तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचं काही अंशी आहे, ते पण आर्थिक नुकसान पातळीच्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करण्याबाबत कृषी विभागानं मार्गदर्शन करणे चालू आहे. सद्यस्थितीत कपाशी पिकावरती मावा, तुडतुडे हे 2 रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आलेला आहे. आपण आता इथे करंजी काजी या शेत शिवारात आहे. तर ह्या ज्या मावा कीड जी आहे, या किडीच्या आणि तुडतुडे आणि काही प्रमाणात एखाद दुक्कट समजा जे म्हणतो आपण त्याला पांढरे माशीचा आहे, म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीचा आहे. तर याच्या नियंत्रणासाठी आपण बुप्रोफेन्झिन तसेच ॲसिटामाप्रिड किंवा ॲसिफेट किंवा इमॅडाक्लोप्रिड हे जे 4 कीटकनाशक उपलब्ध आहेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावासाठी, त्यापैकी एकाचा किंवा हे मार्केटमध्ये संयुक्तपणे सुद्धा मिश्रित सुद्धा उपलब्ध आहेत 2 कीटकनाशके, तर त्याचाच आपण फवारणी त्याची आवश्यक करा. हे झालं कपाशी पिकासाठी. सोयाबीन पिकामध्ये काही ठिकाणी उंटअळी किंवा काही ठिकाणी पाने खाणारी अळी, जी आपण त्याला तंबाखूचे पाने खाणारी अळी म्हणतो, तर त्याचा प्रादुर्भाव आहे. परंतु त्याची जर ETL लेव्हलपेक्षा जर जास्त असेल तरच तिथे फवारणी करावी. तुरीमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला पाने गुंडाळणारी अळी दिसत आहे, परंतु त्या पाने गुंडाळणाऱ्या अळीवरती सद्यस्थितीत फवारणी नाही केली तरी सुद्धा चालेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.